माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं. पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली. मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेनं मला शिकवू नये. विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार. अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी 72 म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक. कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची तक्रार करणार. राज ठाकरेंना सुपारी 72 बोलल्याच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी ठाम. दिल्लीमध्ये चला मोदींना तोडगा काढायला सांगू. आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मातोश्रीच्या बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांचं भाष्य. राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही. मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाहीत. भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू असल्याचा जरांगेंचा आरोप. आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस, तर मातोश्री बाहेरील आंदोलनामध्ये भाजप पदाधिकारी सुद्धा सहभागी. ठाकरे गटाच्या नेत्यांचा आरोप. मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही. मराठा आंदोलनावरून जरांगेंचा इशारा. सगळे सोयरेचा जी.आर. निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात. रयतेतल्या गरीब मराठ्याने निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर. दैसर मतदारसंघातून विनोद गोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. जांभोरी मैदानामधील बांधकामावरून बाचाबाची. आदित्य ठाकरेंच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेचा विरोध. वेषांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का? नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं. उद्धव ठाकरेंची शिंदे अजित पवार यांच्यावर खोचक टीका. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटायचे. संजय राऊतांचा आरोप. बाळासाहेबांनाही दाढी होती. राऊत त्यांचीही टिंगल करणार का? दिघेंची दाढी सहन झाली नाही, आता शिंदेंची दाढी कशी सहन होईल? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा राऊतांवर निशाणा. दिल्लीसारख्या विमानतळावर देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी खेळ चालवलाय. अजितदादा नाव बदलून दिल्लीमध्ये येतात. सरकारने चौकशी करून गुन्हा दाखल करावा. राऊत आक्रमक. हिंमत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत. आम्ही जाहीर मिशी कापू. मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं अमोल मिटकरींना चॅलेंज. शिरपणाखासारख्या बहिणींच्या पोटात पोटशूळ उठला. त्यांनी बहीण भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलं बरं. अजितदादांवरच्या टीकेनंतर रुपाली पाटलांचा अंधारेंवर पलटवार. दिल्लीमध्ये दादा गटाचे रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट. रमेश शिंदे पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. रमेश शिंदे आणि बबनराव शिंदेंकडून सुद्धा एकमेकांच्या मुलांना माढ्यामधून उभं करण्यासाठी हालचाली. नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन हायकोर्टाच्या निकालापर्यंत कायम राहणार. जामिनाबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही. ईडीच्या वकिलांकडून स्पष्ट. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणात 7 ऑगस्टला सुनावणी. दोन्ही प्रकरणात एकत्रित सुनावणीबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट. पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती.